ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे भाजपा आदिवासी मोर्चाची भव्य व उत्साहपूर्ण जनसंवाद बैठक। भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेश अध्यक्ष डॉक्टर देवराव होळी यांचे कार्यकर्त्यांना प्रभावी मार्गदर्शन। ठाणे जिल्ह्यातील आदिवासी बहुल मुरबाड येथील आमदार किसनजी कतोरे यांच्या कस्तुरी निवास जनसंपर्क कार्यालयात भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष तथा माजी आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी जनसंवाद यात्रा मोठ्या जल्लोषात संपन्न झाली। जनसंवाद यात्रेत जिल्हाभरातून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावली। त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। या आदिवासी जनसंवाद यात्रेला आदिवासी मोर्चाचे प्रभारी योगेशजी सागर साहेब, आमदार किसनजी कतोरे साहेब, आदिवासी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक इरनक, भाजपा आदिवासी मोर्चाचे ठाणे ग्रामीण अध्यक्ष गोविंद भळा, भाजपा आदिवासी मोर्चाचे ठाणे शहर अध्यक्ष डॉक्टर ताराचंद पवार, नंदाताई उघडा, अनिल घरत, दीपक पवार, गजाननजी गोरे, ॲडव्होकेट संजय सावंत, रोहिदास बोर्डे, किसंत आभोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी सर्वप्रथम माजी आमदार डॉक्टर देवराव होळी यांचे आदिवासी मोर्चा प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच ठाणे जिल्ह्यात प्रथम आगमन प्रीत्यार्थ भव्य स्वागत करण्यात आला। तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले। आदिवासी जनसंवाद यात्रेदरम्यान माजी आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सखोल व मार्गदर्शक असे भाषण करत आदिवासी समाजाच्या सद्यस्थितीवर भाष्य केले। त्यांनी केंद्र व राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देत त्या योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले। तसेच आदिवासी समाजाबद्दल भारतीय जनता पक्षाची सकारात्मक व विकासाभिमुख भूमिका स्पष्ट करत कार्यकर्त्यांनी समाजाशी अधिक घट्ट नाते निर्माण करण्यावर भर दिला। माजी आमदार डॉक्टर होळी यांनी संघटन बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक सक्रिय राहण्याची गरज व्यक्त केली। आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असून प्रत्येक कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन लोकांशी संवाद साधावा असे आवाहन त्यांनी केले। यावेळी त्यांनी आगामी उपक्रम व संघटनात्मक कार्यक्रमाची रूपरेषाही मांडली। या आदिवासी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आदिवासी जनतेच्या प्रश्नावर प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। यावेळी आदिवासी मोर्चाचे प्रभारी आमदार योगेश सागर व आमदार किसनजी कतोरे यांनी सुद्धा उपस्थित कार्यकर्ते यांना पक्ष बळकटीसाठी कशा प्रकारे काम करायचे असे आहे याबद्दल मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन स्थानिक पदाधिकारी यांनी केले। 2010 ची गोष्ट या ठिकाणी आम्हाला आठवते। सागर साहेब तुमच्यावरती फारच प्रेम कतोरे साहेबांचा आहे। सकाळी 7 वाजता मला पेरणाला आवर्जून फोन कर आणि त्या ठिकाणी जमा करायला सांग। हे प्रेम आदरणीय साहेबांचा सागर साहेब तुमच्यावर एवढे साहेब तुमच्यावर 2010 ला आदरणीय कतोरे साहेबांनी सांगितलं आमच्यासारखे कार्यकर्ते गाडीमध्ये होते, तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर शेवटचा घटक आदिवासी समाज आहे त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करा, तुम्ही यशस्वी झाले। भारतीय जनता पार्टी ही प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळी भावना निर्माण व्हावी या अनुषंगाने आदरणीय साहेबांचं जय भारतीय जनता पार्टीचा जय असो, भारतीय जनता पार्टीचा जय असो। व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र प्रदेश भाजपा आदिवासी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार डॉक्टर देवराव होळी साहेब, आपल्या या आघाडीचे प्रभारी आमदार सन्माननीय योगेश सागर साहेब, व्यासपीठावर उपस्थित दैवी साहेब, गिरा साहेब, या ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय गोविंद भळा साहेब, ठाणे शहराचे अध्यक्ष ताराचंद पवार, अनिल घरत, गामचे साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर साहेब, आपण पहिल्यांदा या जिल्ह्यामध्ये आलात। जिल्हा भारतीय जनता पार्टीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। तुम्हाला भविष्यात माहिती दिली की
इकडे शहापूर आहे, इकडे मुरबाड आहे, इकडे सगळं सुंदर आहे, पण तिकडे सगळा दुष्काळ आहे. आमच्या शहापूरमध्ये जवळपास 67 आदिवासी वाडेपाडे असे त्याच्या आजही रस्त्यापासून वंचित आहे. वारंवार पाठपुरावा करूनही काही होत नाही. खरं म्हणजे आपल्या आदिवासी विकास प्रकल्पाकडे भरीव असा निधी आहे. त्या प्रकल्प करायला ठरवलं की वर्षाला 10 रस्ते करायचे. आतापर्यंत 10 वर्षामध्ये हे 67 रस्ते होऊन गेले. लोकांना अक्षरशः पावसाळ्यात दोन्ही करून इकडचं तिकडे न्यावं लागतं. यावर्षी आम्ही कचरा साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी 6 शाखा बांधल्या. त्या ठिकाणी अत्यंत गरज होती आणि आता जवळ आमच्या 15 शाखा वेटिंग आहे. आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळ्यामध्ये वीज पडायची, मृत्यूहानी व्हायची, जीवितहानी व्हायची. यावर्षी आम्ही साहेबांच्या माध्यमातून 12 अनेस्टर म्हणजे वीज यंत्रणा उभी करून घेतली आणि प्रत्येक पाड्यावरती ती यंत्रणा आम्ही उभी केली आहे. या ठिकाणी अनेक सांगण्यासारखं आहे. अजूनही आमच्याकडे जरी 2-2, 3-3, 4-4 धरणं असतील तरी आजही पाण्यासाठी आमच्याकडच्या महिला आणि भगिनी दारोदार वनवन करत भटकत असतात. दरवर्षी पाणी बंधायचा आराखडा मंजूर होतो. दरवर्षी तेच कामं मंजूर होतात आणि दरवर्षी त्याच कामाला निधी मिळतो. कामं होत का नाही? 30 जूनच्या सकाळ पेपरमध्ये पूर्ण यादी आली होती ठाणे जिल्ह्याची, ज्याच्यामध्ये पाणी टंचाईचा आराखडा दिला गेला होता. मी ती यादी मागच्या 3 वर्षांच्या याद्यांवरती त्याचा अभ्यास केला. असं दिसलं गेल्या 5 वर्षांमध्ये 3 गाव, तेच पाणी आणि तेच पैसे जातात नाही. अशा अनेक समस्या आमच्याकडे आहेत. खरं म्हणजे दुर्दैवाने युतीचा आमदार आमच्याकडे आहे. आम्ही मदत करून त्यांना निवडून आणली. मला काही त्यांच्यावर टीका करायची नाही, पण कुठेतरी आमच्या तालुक्याला समजा आमदार योगेश साहेब या ठिकाणी आले, कुणीतरी जर आमच्या तालुक्याचा पालकत्व घेतलं, पत्रव्यवहार करणं जास्त काही गरज नाही, पालकत्व त्यांनी जर आमचं पालकत्व घेतलं, त्या ठिकाणी माझ्या समोर झालेले आपले सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी शाहू आले. या ठिकाणी आमच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपण महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने प्रयत्न करायचा असे आपल्या त्या ठिकाणी विनंती करतो. थांबतो. धन्यवाद.